नमस्कार मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण रिझनिंग या घटकाशी निगडित स्टेटमेंट, कन्क्लूजन आणि आर्ग्युमेंट हा जो विद्यार्थ्यांना खूप वेळ खाऊ दुर्लक्षित असा जो पार्ट आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत आणि याच्यावर आज आपण सविस्तर चर्चा करून सोप्या पद्धतीने या प्रश्नांना कसं टॅकल करायचं ते आज बघणार आहोत। 2018 पासून आयोगाने हा प्रश्न सातत्याने पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला आहे। त्याचबरोबरीने मेन्स या पेपरमध्येही हा प्रश्न हमखास असतो। 2 किंवा 3 प्रश्न आयोग याच्यावर टाकत असतो। यामागे आयोगाचा एक दृष्टिकोन असतो की पेपर लेंदी व्हावा आणि जास्त मुलं एलिमिनेट त्याच्यातून व्हावं आणि मुलांना हा प्रश्न सॉल्व करता यावं नाही यासाठी हा आयोगाचा प्रयत्न असतो। पण आज आपण त्याला कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचं ते आज बघणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। बघा आपल्या स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल तर आपण बघा पहिला जो प्रश्न घेतलेला आहे तो 79 नंबरचा आहे। तोच म्हणजे कंबाईन बीचा हा पेपर आहे जो की 26 फेब्रुवारीला आत्ता झाला होता 2022 मध्ये। म्हणजे कंबाईन बी 2021चा हा पेपर आहे। बघा मी प्रश्न वाचतो, इथे मी लिहून घेतोय की कंबाईन बी 2021 म्हणजे 26 फेब्रुवारीचा हा जो पेपर आहे त्याच्यातला हा प्रश्न आहे। बघा 79 आपण सेट ए बघतोय। प्रत्येक पेपर जे आपण बघणार आहेत ते सगळे सेट एचेच असणार आहेत। बघा पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नात 1 आणि 2 या 2 घटना दिलेल्या आहेत। दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा आणि 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धर असं ते म्हणतायत। तर यामध्ये जर बघितलं तर पहिली घटना आपण वाचूयात। श्रीहरी आगीत मारले गेले, ही एक घटना झाली। दुसरी घटना बघा, कंपनीमध्ये आग लागली। ठीक आहे, अशा 2 घटना दिलेल्या आहेत। जर इथे जर तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर याचं जर आन्सर आणायचं असेल तर सर्वात आधी जी घटना दिलेली आहे त्याचा आधी तुम्हाला आकलन झालं पाहिजे। बघा श्रीहरी आगीत मारले गेले, इथे एक विचार करायचा की श्रीहरी जर आगीत मारले गेले असतील तर ही आग कोणती असू शकते? ही खालचे जे विधान आहे कंपनीमध्ये लागलेली आग ही असू शकते का? तर नसू शकते। ही कोणतीही आग असू शकते। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे पहिली जी घटना आहे ते एक स्वतंत्र विधान आहे, एक इंडिव्हिज्युअल एक स्टेटमेंट आहे, तर त्याचा आणि खालच्याचा काही संबंध नाही आहे। दुसरं जर विधान वाचलं, कंपनीमध्ये आग लागली, आता कंपनी XYZ कोणतीही कंपनी असू शकते, त्याच्यामुळे हीच कंपनी आणि ह्याच कंपनीमध्ये श्रीहरी मारले गेले असतील असं त्याचा अर्थ होत नाही। म्हणून हे 2 जे सेंटेन्स आहेत ते दोघं काय आहेत, स्वतंत्र आहेत। म्हणजे दोघांचाही जो अर्थ आहे तो एकमेकांना ते रिलेट नाही करत आहे। श्रीहरी आगीत मारले गेले हे एक इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट आहे आणि कंपनीमध्ये आग लागली हे एक इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट आहे। म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचा एकमेकांना काहीही रिलेशन लागत नाही आहे। म्हणून आपण असं नाही म्हणू शकत की एक विधान हे दुसऱ्याचा परिणाम आहे किंवा दुसरं विधान हे पहिल्याचं कारण आहे, असं आपण बिलकुल म्हणू शकत नाही। ऑप्शनमध्ये आपण जाऊयात। 1 हा परिणाम आहे आणि 2 हे त्याचे प्रमुख कारण आहे असं आपण म्हणू शकत नाही, म्हणून पहिलं ऑप्शन गेलं, त्याला आपण रॉंग केलं। दुसरा ऑप्शन आहे बघा, 2 हा परिणाम आहे आणि 1 हे त्याचे प्रमुख कारण आहे, हेही चुकलं। 2 हा परिणाम आहे परंतु 1 हे त्याचे प्रमुख कारण नाही, कारण की हे कारण पण नाही आणि परिणाम पण नाही, त्याच्यामुळे 3 नंबरचं हे ऑप्शन गेलं। त्यानंतर चौथा नंबरचं ऑप्शन आहे बघा, वरीलपैकी एकही बरोबर नाही, हे त्याचं आन्सर असायला हवं। म्हणजे 79 नंबरचं आपण ऑप्शन देत आहोत 4 नंबर। चला आपण पुढच्या प्रश्नावर जाऊयात। बघा हा जो पुढचा प्रश्न आहे तो कंबाईन बी पूर्व 2020चा हा प्रश्न आहे। म्हणजे 4 सप्टेंबरला जो पेपर झाला होता 2021 साली त्यातला हा प्रश्न आहे। बघा यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये जर तुम्ही बघा आधी हा प्रश्न काय म्हणतोय की प्रश्न तुम्हाला आधी ओळखता आला पाहिजे। प्रश्न असं म्हणता येते की वरील युक्तिवादातील आपल्याला काय करायचं आहे, त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा आपल्याला पर्याय शोधायचा आहे। आता इथं बघा त्रुटी किंवा इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर इथं बोलताय बघा, सिलेक्ट वन ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द फ्लॉ इन द अबव आर्ग्युमेंट। हे वरचं जे आर्ग्युमेंट दिलेलं आहे किंवा युक्तिवाद दिलेला आहे त्याच्यापैकी आपल्याला एक फ्लॉ शोधायचा आहे किंवा त्याच्यातली एक त्रुटी शोधायची आहे आपल्याला। तर जर अशा प्रकारचे जर प्रश्न आलेले असतील, आता भरपूर तुम्हाला बघा पुढच्या एक्झाममध्ये किंवा मागच्या एक्झाममध्ये असे भरपूर प्रकारचे प्रश्न आलेले आहेत। आयोगाने या त्रुटीच्या संबंधात काही प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यामध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचे प्रश्न टॅकल करताना सर्वप्रथम काय करायचं, जो की आपल्याला युक्तिवाद दिलेला असेल
त्या युक्तिवादाला एकदा थोरली वाचून घ्यायचं आणि जे काही त्याच्यामध्ये दिलेलं असेल त्याला आपण सत्य मानायचं. म्हणजे या युक्तिवादाच्या बाहेर आपण विचार केला नाही पाहिजे. जसं आपण पॅसेज सॉल्व करतो, पॅसेज सॉल्व करताना आपण पॅसेजच्या बाहेरचे आन्सर देत नाहीत, त्याच पद्धतीने जो युक्तिवाद केलेला आहे त्या युक्तिवादाच्या बाहेर आपण गेलो नाही पाहिजे. त्या युक्तिवादामध्येच आपण एक विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर फॅक्च्युअल गोष्टी असतील तर फॅक्च्युअल गोष्टी या सत्य मानायच्या, ॲनालिटिकल गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर आपण आता काय करूयात, युक्तिवाद वाचू आणि याच्यावरून प्रश्नाचं आन्सर देण्याचा प्रयत्न करू. पूर्णतः वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. म्हणजे तरुणांची जी जीवनशैली आहे वेगळ्या प्रकारची, त्यामुळे काय होतं आहे की जे तरुण मुलं आहेत ते मतदानाला जात नाहीत, म्हणजे वोटिंग कमी होते, याच्यातून असा आपल्याला अर्थ कळतो आहे. आणि वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक आहे, म्हणजे ज्येष्ठ लोक काय करतायत, मतदान अधिक करतायत. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या काय होईल, खूपच कमी होऊन जाईल. कारण की तरुण लोक मतदान करत नाहीत आणि ज्येष्ठच लोक मतदान करतायत, त्याच्यामुळे वोटिंग कमी होऊन जाईल. असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचं आहे. आता बघा, याच्यातून एक कळते आपल्याला की तरुण जे मंडळी आहेत ते वेगळ्या जीवनशैलीमुळे मतदान करत नाहीत आणि ज्येष्ठ नागरिक हे मतदान करतायत, हे याच्यातून आपल्याला कळालं. आता आपण पहिला ऑप्शन आपण वाचूयात. निवडणूक ही सर्व लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. बघा आता वरचा पॅसेज काय म्हणतोय आणि खाली काय म्हणतोय, याच्यामध्ये उल्लेख आहे का लोकशाही देशात एकमेव प्रक्रिया आहे म्हणून निवडणूक प्रक्रिया. त्याच्यामुळे वरच्या जी युक्तिवाद आहे त्याच्याशी हे जे ऑप्शन आहे एक नंबरचं ते काही रिलेट करत नाही आहे किंवा याच्यामध्ये त्याचा समावेशही नाही आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्या विधानाला चूक समजायचं, कारण की आपल्याला या युक्तिवादाच्या बाहेर जायचं नाही आहे. युक्तिवादामध्ये असं काहीही बोललेलं नाही आहे, त्याच्यामुळे पहिला जो युक्तिवाद आहे तो आपला चूक. दुसरा आपण ऑप्शन वाचूयात. निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात म्हणजे प्रेशर ग्रुप्समध्ये सामील होण्याची शक्यता अधिक आहे. या युक्तिवादामध्ये कुठेही दबाव गटाचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे आपला कीवर्ड काय, दबाव गट. दबाव गटाचा इथे उल्लेख नाही आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की 2 नंबरही याचा आन्सर येणार नाही आहे. 3 नंबरचा ऑप्शन वाचूयात. दूरस्थ निवासी स्थानामुळे महाजालाद्वारे व पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे. इथे कुठेही महाजालाचा उल्लेख नाही आहे, पोस्टाचा उल्लेख नाही आहे, पोस्टल बॅलेटचा उल्लेख नाही आहे, दूरस्थ निवासी स्थानामुळे असा कुठलाही याच्यामध्ये उल्लेख नाही आहे, म्हणून 3 नंबरचं हे ऑप्शन इथे येणार नाही आहे. आता 4 नंबरचं ऑप्शन वाचूयात. ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. बघा, समजा तुम्हाला जर त्रुटी जरी नाही समजत असेल पण तुम्हाला एवढं जरी समजतं आहे की हे जे 1, 2 आणि 3 हे जे विधान आहेत, हे जे ऑप्शन होते ते वरच्या युक्तिवादासोबत रिलेटच करत नव्हते, त्याच्यामुळे त्याचा उल्लेखही नव्हता. त्याच्यामुळे आपण 1, 2 आणि 3 हे जर चुकीचे ठरवले तर आपण एलिमिनेशन मेथडनी आपण 4 नंबर आन्सर देऊ शकतो. ओके, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, 4 नंबर. याच्यामध्ये काय म्हणताय, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. तरुणांचा उल्लेख आहे, तरुण वोटिंग करत नाही आहेत आणि ज्येष्ठ नागरिक वोटिंग करत आहे, म्हणजे हे तरुण नंतर मोठे झाल्याच्या नंतर वय होता होता ते ज्येष्ठ होतील आणि ते मतदान करतील, असा याच्यातून अर्थ व्यक्त होतोय. म्हणून हा युक्तिवादाशी संबंधित एक विधान आहे, त्याच्यामुळे आपण 4 नंबर याचा आन्सर देणार आहोत. बघा आता पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न हा कंबाईन बी मधलाच आहे, 2020चाच पेपर आहे. बघा हा 68 नंबरचा प्रश्न आहे, कंबाईन बी 2020, म्हणजे हा 4 सप्टेंबरचा पेपर आहे बघा, 2021 रोजी झालेला. आता यामध्ये बघा हा प्रश्न सोपा आहे त्या मानाने. आपण बघूयात की इथे बघा खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी 2 कारणे दिलेली आहेत. R1 आणि R2 असे 2 कारणं आहेत आणि या कारणाचे उपयोजन करून उत्तर शोधा. यामध्ये जर बघितलं तर विधान वाचूयात आपण सर्वप्रथम. हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी म्हणजे टेली शॉपिंग करतात. टेली शॉपिंगचा अर्थ काय होतो
की घरी बसून ई-कॉमर्सच्या मदतीने किंवा ऑनलाईन प्रकारे वस्तू मागवणे, त्याला आपण टेलिशॉपिंग असं म्हणतो. तर हा याच्यातून अर्थ व्यतीत होतो. कारण बघा, पहिलं कारण सांगताय, लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. आता मला तुम्ही सांगा की दूरदर्शन जर लोक बघत असतील त्याच्यामुळे ते टेलिशॉपिंग करतात का? तर कुठेही रिलेट होत नाही आहे. त्याच्यामुळे जो पहिलं जे रिझन आहे ते चुकीचं ठरतं इथे. त्यानंतर दुसरं रिझन आपण वाचूयात. हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही म्हणून ते टेलिशॉपिंग करत असतील. म्हणजे दुसरं जे रिझन आहे ते इथे अचूक बसतं आहे. त्याच्यामुळे ते R2 जे रिझन आहे ते बरोबर इथं बसते, म्हणून हे बरोबर आहे. म्हणून आता ऑप्शनमध्ये आपण जाऊयात. संभवनीय कारण फक्त एक R1 आणि R2 नाही, हे चूक. संभवनीय कारण फक्त R2 आहे आणि R1 नाही, बरोबर. आपलं 2 नंबर ऑप्शन असणार आहे बघा, कारण की R2 हे कारण आहे, R1 नाही आहे, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन याचा आन्सर असायला हवं. बघा किती सोपा प्रश्न होता हा. याच्यामध्ये वेळही जात नाही आहे, फक्त आपल्याला त्या परीक्षेच्या त्या वेळेमध्ये आपल्याला खूप म्हणजे लक्ष देऊन हा प्रश्न वाचावा लागतो. एकदा वाचला आणि आकलन झाला की खूप सोपा प्रश्न. याच्यामध्ये कुठे फॉर्म्युला यूज करायचा नाही आपल्याला किंवा इथे कोणतंही लॉजिक लावायचं नाही आहे. साधा सरळ प्रश्न होता हा. चला आपण पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 96 नंबरचा जो प्रश्न आहे तो कंबाईन बी पूर्वाचा पेपर 2019 हा पेपर आहे बघा तो. त्याच्यातला आपण 96 नंबरचा प्रश्न घेतो आहे. सगळे सेट एच आहे याच्यामध्ये. एका राज्याचा, बघा याच्यामध्ये आधी आपण बघून घेऊयात की प्रश्न काय आहेत. तर हा जो प्रश्न आहे तो वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा एक, आधीच आपण एक प्रश्न घेतला होता त्याच्यामध्ये आपण त्रुटी म्हणजे फ्लॉज बघितला होता आर्ग्युमेंटमधला. हे जे पूर्ण जे स्टेटमेंट केलेलं असतं ते एक युक्तिवाद असतो आणि त्या युक्तिवादमधला आपल्याला एक त्रुटी शोधायची असते. तर बघूयात आता आपण या प्रश्नामध्ये कसं आपण टॅकल करणार आहोत. एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना, 14 ते 18 काय झालं, हे फॅक्च्युअल गोष्ट झाली. त्याला आपल्याला काही चेंज करायचं नाही, याच्यामध्ये काही त्रुटी नसणार आहे, कारण फॅक्च्युअल गोष्टीला आपण हात लावणार नाही आहेत. 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. म्हणजे ब्रेकफास्टसाठी कूपन केव्हा भेटणार, जेव्हा त्या विद्यार्थ्याने तोंडपाठ गीतेचं पाठांतर केलं तर त्या मुलाला काय भेटणार की कूपन भेटणार ब्रेकफास्टसाठी, असं इथे बोलत आहे. तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्त्वज्ञानासंबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचलेली आहे. शासनाने काय योजना रचली की जागरूकता वाढवण्यासाठी. इथं जागरूकता हा आपला कीवर्ड आहे. या योजनेत भाग घेऊन गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील, असं हे एक युक्तिवाद केलेला आहे. याच्यातल्या आपल्याला त्रुटी शोधायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण बघितलं होतं आपला फर्स्ट रूल जो होता तो होता की फॅक्च्युअल ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये आपण त्रुटी शोधणार नाही आहेत, कारण फॅक्च्युअल गोष्टी या खऱ्या मानायच्यात. आणि दुसरा जो आपला रूल्स होता त्याच्यामध्ये या युक्तिवादाच्या बाहेर आपण जायचं नाही. युक्तिवादामध्ये जे दिलेलं असेल ते सत्य मानायचं आणि त्याच्या अनुषंगाने विचार करायचा. जर या युक्तिवादामध्ये काही नसेल ऑप्शनमध्ये तर तो ऑप्शन चूक ठरवायचा. बघा आता आपण ऑप्शन वाचूयात. पहिलं ऑप्शन आहे, तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्त्वज्ञानाबाबत जागरूक आहे. असं इथे कळतं आहे का आपल्याला की या युक्तिवादातून की ते जर ऑलरेडी जागरूक होते तर त्यांना तोंडपाठ करून दाखवण्याची शासनाला काय गरज पडेल. त्याच्यामुळे हे पहिलं विधान तर चूक आहे, कारण की त्यांना जागरूक आहेत असं नाही आहे ना. जर जागरूक असते तर त्यांना तोंडपाठ करून घ्यायची काय गरज पडली असते. म्हणून पहिलं जे विधान आहे ते चूक आहे, कारण की ते जे व्यक्ती आहेत ते मुळामध्ये जागरूक नाही आहेत, इथं त्याचा अर्थ आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. बघा इथेही हा काय आपल्या एवढ्या जवळ युक्तिवादाच्या जवळ हा ऑप्शन जात नाही आहे, त्याच्यामुळे यालाही आपण काय करूयात, चूक ठरवूयात. पुढचं ऑप्शन बघा, जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. बघा इथे जागरूकता आपण जो बोललो होतो की आधी कीवर्ड आहे आपला जागरूकता, तर जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. बरोबर आहे. पाठांतर करणं म्हणजे आकलन होतं का? नाही, तो एक फक्त रट्टा असतो किंवा ते भूकंपट्टी करतात अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं जर आपण बघितलं 3 नंबरचं विधान हे अचूक बसतंय की जागरूकता म्हणजे आकलन नव्हे, हे इथे खरं बसतंय. म्हणून इथे 3 नंबर याचा आन्सर असायला हवं.
आपण चौथाही ऑप्शन वाचून बघूयात. पाठांतरासाठी काही शिकणे म्हणजे तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही. सर्जनशीलबद्दल इथे कुठेही काही बोललेले नाही आहेत. त्याच्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन ही चूक ठरणार आहे इथे. आपण आधीच बोललो होतो आपले जे 2 रूल आहेत त्याच्यापैकी एक फॅक्च्युअल गोष्टीला आपण टच करणार नाही आहेत आणि दुसरी गोष्ट आहे की युक्तिवादाच्या जर बाहेर एखादी गोष्ट असेल तर तिला आपण चूक ठरवणार आहोत. तर अशा प्रकारे 96 जो प्रश्न आहे त्याचं 3 नंबर आन्सर आहे. बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. 97 नंबरचा तोही कंबाईन बी 2019चा प्रश्न आहे. बघा प्रश्न वाचूयात आपण. तर याच्यामध्ये काय विचारतं आहे आपल्याला, वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे विधान आपल्याला निवडायचे. म्हणजे हा एक युक्तिवाद आहे, आर्ग्युमेंट आहे. या आर्ग्युमेंटमध्ये जे प्रिन्सिपल आहे ते आपल्याला सांगायचे. याच्यामध्ये आपल्याला त्रुटी शोधायच्या नाही आहेत, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. बघा आता मी पूर्ण युक्तिवाद वाचतो. अलीकडच्या काही वर्षात अनेक लोकांनी सायकलीचा वापर करू लागलेले आहेत. लोकांना सुदृढ राहायला याची मदत होते. या कारणाने ही बाब काय स्वागतार्ह आहे. पण जर शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालवणे टाळतील. म्हणजे बघा काही व्यक्ती ते काय करत आहेत, सायकल चालवत आहेत आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं की तुम्ही हेल्मेट घालण्याची जर त्यांना सक्ती केली तर ते काय करतील, सायकल चालवणं सोडून देतील. याच्यातून त्याचा तोच अर्थ होतो आहे. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहिती आहे. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालवणाऱ्यावर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे. म्हणजे जे व्यक्तिगत जी निवड असते, लोकांची चॉईस असते, तर त्या इंडिव्हिज्युअल चॉईसवर काय करते आहे सरकार, बळजबरी करते आणि ते लोकशाही जीवन मार्गाच्याही काय विरोधी आहे. बघा हा जो युक्तिवाद वाचला त्यातून आपल्याला एक काय कळतं आहे की काही लोक हे सायकल चालवत आहेत, त्यांच्या स्वतःसाठी ते चालवत आहेत, त्यांच्या आवडीपोटी ते चालवत आहेत. आणि शासन जर तुम्हाला असं सांगत असेल की तुम्ही उद्यापासून सायकल चालवणारे जे लोक आहेत त्यांनी हेल्मेट घालायचं आणि ही जर सक्ती जर सरकार करत असेल तर त्याचा अर्थ काय होतो आहे की सरकार हा तुमच्या व्यक्तिगत निवडीमध्ये काय करतो आहे, लुडबुड करतो आहे. त्याच्यामुळे याचा आशय आपल्याला आता समजलेला आहे. आता आपण ऑप्शन वाचूयात. पहिलं ऑप्शन जे बघा, व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे. आता व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण घालण्याचा इथं आहे उल्लेख, पण व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी किंवा प्रस्थापित करण्यासाठी इथं तर काही त्याचा उल्लेखच नाही आहे. त्याच्यामुळे या आशयाचा अर्थ असा नाही होत. 1 नंबरचा ऑप्शन इथं येणार नाही आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन बघूयात. मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. आता 2 नंबरचा ऑप्शन आपण बाजूला ठेवूयात. 3 नंबरचा ऑप्शन वाचूयात. खूपच खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता नाही. खूपच खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता नाही. आता वरच्या याच्यातून जो आपला आशय निघाला होता की लोक सायकल चालवत आहेत आणि त्यांच्यावर जर काही तुम्ही बंधनं घातलीत तर ते काय होत आहे, त्यांच्या निवडीवर अनावश्यक लुडबुड होते. इथं तर काही तसं होत नाही आहे. त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन बघा. मुले जर परवानगीशिवाय शाळेत अनुपस्थित राहत असतील तर त्यांच्या पालकांना दंड करणे योग्य आहे. बघा इथे ते जे आपण आशय घेतला होता त्याच्याशी काही निगडीत नाही. पण 2 नंबरचा ऑप्शन बघा तुम्ही. याच्यामध्ये मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. जर आपण बघितलं की सायकल चालवणाऱ्यांना जर तुम्ही हेल्मेट घालण्याची सक्ती करत असाल तर ते काय होते, अनावश्यक लुडबुड होते. तसंच जर मौजेसाठी आपण एखादं पेय घेतो आहे किंवा औषध घेतो आहे त्याच्यावर जर कायदेशीर मान्यता जर टाकली तर ते कशा प्रकारे होईल, ज्या युक्तिवादाचा जो आशय आहे त्या पद्धतीने हे 2 नंबरचं विधान जात आहे. म्हणून याचा अर्थ काय असला, याचं ऑप्शन काय असलं पाहिजे, 2 नंबरचं ऑप्शन. बघा अशा प्रकारे तुम्हाला एक विचार करायचा आहे पेपरमध्ये की आता प्रश्न काय विचारतोय याच्या अनुषंगाने तुम्ही विचार केला पाहिजे. जर आयोगाने इथे त्रुटी विचारली तर त्रुटीचा वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे. इथं तत्वाचे उत्तम या पूर्ण युक्तिवादामध्ये कोणतं तत्व आहे किंवा याचं आकलन झाल्यावर तुम्हाला काय समजतं, याचा निष्कर्ष काय, त्याच्यावरून तुम्ही त्या ऑप्शनपर्यंत गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे 97चा आन्सर 2 नंबर असायला हवं.
बघा आता पुढचा प्रश्न बघूयात. हा जो 87 नंबरचा प्रश्न आहे तो आता कंबाईन सीचा प्रश्न आहे. बघा गट क चा. कंबाईन सी 2021 म्हणजेच आता हा 3 एप्रिलला जो झालेला पेपर आहे 3 एप्रिल 2022मध्ये त्याच्यातला हा प्रश्न आपण घेतो आहे. बघा याच्यामध्ये आता हाही एक नवीन पॅटर्न आहे जो आयोगाने नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे की आयोग याच्यामध्ये काय करत असतो की 5 विधानं दिलेले आहेत. त्याच्यापैकी ऑप्शनमध्ये काय करतो आयोग की तिसरं विधान दिलेलं असतं ते तिसरं विधान हे पहिल्या 2 विधानावरून तयार झालेलं असतं. अशा प्रकारचे प्रश्न सध्या आयोग विचारतो आहे. बघूयात आता याचं आन्सर काय येईल. पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तुम्हाला तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानावर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. म्हणजे वरच्या 2 विधानावर डिपेंड हे तिसरे विधान असायला हवं. तर त्याच्यातले आपण 5 विधानं पहिले वाचून घेऊयात आणि मग आन्सरवर जाऊयात. आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे आणि इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल आणि संशोधन प्रेरित उद्योग हे आधुनिक आहे. तर तुम्ही ए आणि ई जर बघितलं तर हे सारखंच आहे. बघा थोड्याफार प्रमाणात हे दोन्ही विधान हे सारखेच आहे. आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात आणि संशोधन प्रेरित उद्योग हे आधुनिक असतात. म्हणजे दोघांचाही अर्थ काय होतो सेम होतो आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे की ऑप्शनवरून आन्सर शोधलं पाहिजे. तर आपणही आता काय करू ऑप्शनवरून आन्सर शोधण्याचा प्रयत्न करू. तर पहिलं ऑप्शन बघा काय म्हणतं आहे. याच्यामध्ये काय करणार तुम्ही प्रत्येक जो ऑप्शन आहे त्याच्यातलं जे तिसरं विधान आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण की तिसरं विधान हे पहिल्या 2 विधानावर काय असणार आहे डिपेंड असणार आहे. आता पहिल्या ऑप्शनमध्ये जर बघितलं तर बी आणि ई ह्या 2 विधानावर डिपेंड काय असलं पाहिजे आपलं सी विधान असलं पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे तर मग आपण बी विधान आधी वाचू. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. ठीक आहे. आपण समजलं की हा जो इम्प्रो आहे तो काय एक आधुनिक उद्योग आहे. ठीक आहे. दुसरं विधान काय म्हणतंय ईमध्ये संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे. ऑलरेडी त्यांनी सांगून टाकलं की इम्प्रो काय संशोधन पण आहे आणि आधुनिक पण आहे. आणि तिसरं विधान काय बोलता येते इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. आता मला तुम्ही सांगा याच्यामध्ये ए विधान म्हणतंय की इम्प्रो ही आधुनिक आहे. 2 नंबरचं विधान म्हणतंय इम्प्रो ही संशोधन आणि आधुनिक दोन्ही पण आहे. आणि तिसऱ्या विधानामध्ये म्हणतंय की इम्प्रो हे संशोधन आहे. म्हणजे इथं काय होतं आहे की पहिल्या 2 विधानावर डिपेंड हे तिसरं विधान नाही आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन इथे येणार नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तिथं पेपरमध्ये विचार केला पाहिजे. याच्यामध्ये आता बघूयात आपण 2 नंबरचं विधान 2 नंबरचं ऑप्शन. याच्यामध्ये जर बघितलं तर ई काय आपलं सर्वात शेवटचं म्हणजे निष्कर्ष ईमध्ये तर बी आणि सीवर डिपेंड आपल्याला ई हे विधान आलं पाहिजे. आता बघा याच्यामध्ये आपण बीचं बघू. बी काय म्हणतं आहे की इम्प्रो हा कोणता उद्योग आहे तर हा आधुनिक उद्योग आहे. हे बी या विधानावरून आपल्याला कळतं. आणि जो सी विधान आहे त्याच्यावरून आपल्याला काय कळतं आहे की इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. आणि ई विधान काय म्हणते आपल्याला ई विधानामध्ये आपल्याला असं कळतं आहे की संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे. बघा इम्प्रो जर आधुनिक असेल आणि इम्प्रो जर संशोधन असेल तर आपण असं म्हणू शकतो की इम्प्रो जी कंपनी ती संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून पहिल्या 2 विधानावर डिपेंड काय तिसरे विधान आहे. म्हणून याचा आन्सर असायला काय हवं 2 नंबर. आता 3 नंबरमध्ये आपण एकदा चेक करून घेऊयात. 3 नंबरमध्ये काय आपलं डी विधान काय निष्कर्ष आहे. तर डीला आपण सर्वात शेवटी ठेवणार. डी म्हणजे काय हे आपलं डी आहे. समजा इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल. कदाचित तिथं कदाचित हा कीवर्ड आहे आपला मे बी म्हणता येते. आणि सी आणि एवर डी हे विधान आपल्याला काय पाहिजे डिपेंड पाहिजे. तर सी आपण विधान बघूयात. इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे आणि ए विधान काय म्हणते आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात. मग आता तुम्ही इथंच तुम्हाला कळतं आहे की इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे
आणि हा आधुनिक पण आहे आणि संशोधित प्रेरित पण आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की तो कदाचित संशोधन प्रेरित असेल, तर हे तर चुकलं. त्यामुळे डी विधान तर इथं चुकलेलंच आहे. त्याच्यामुळे सी आणि एवर डिपेंड हे डी विधान नाही आहे, म्हणून हा 3 नंबरचाही पर्याय गेला. अशाच प्रकारे 4 नंबर हे तुम्ही चेक करायचं. तर बघा याचं सिम्पल आन्सर आहे 2 नंबर ऑप्शन, कारण की बी आणि सी या विधानावर डिपेंड कोणतं विधान आहे, ई नंबरचं विधान आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय असायला हवं, 2 नंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. 87 नंबरचा हा जो प्रश्न आहे तो पण कंबाईन सीचाच प्रश्न आहे. फक्त हा 2019 या वर्षाचा आहे, कारण की कंबाईन सी 2020 हा पेपर झालेला नव्हता. त्यामुळे आपण डायरेक्टली आता 2019चा प्रीचा प्रश्न घेतो आहे, कंबाईन सी गट क. बघा यामध्ये हाही प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे आणि छान आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याच्यावर आधारित अनुमाने आपल्याला अभ्यासाचे आहेत आणि योग्य तर्कसंगत विधान आपल्याला निवडायचं आहे. आता बघा इथे काय करायचं, तुम्ही जेव्हा वाचतात विधान, एखादा प्रश्न जेव्हा तुम्ही वाचतात, तर त्यावेळेसच तुम्ही वाचता त्याच्या अनुषंगाने बाजूला जे काही रफ वर्क असेल ते तुम्ही बाजूला करून घेतलं पाहिजे. त्याने तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होतो. जसं की आता इथं बघूयात आपण की 4 पुरुष विमानतळावर थांबले आहेत. आपल्याला कळालं की 4 पुरुष आहेत. त्यानंतर त्याच्यातले काय आहेत, 2 डॉक्टर आहेत आणि अन्य 2 काय आहेत, व्यापारी आहेत. बघा आता जर 4च पुरुष असतील आणि त्याच्यातले 2 डॉक्टर असतील आणि 2 व्यापारी असतील, तर आपण काय करायचं, इकडे बाजूला लगेच नोट डाऊन करून घ्यायचं. इथे आपण डॉक्टर करू आणि इकडे करू आपण व्यापारी. ठीक आहे. आणि डॉक्टर किती आहेत, 2 आहेत, म्हणून आपण अशा 2 लाईन काढल्यात. व्यापारी किती आहेत, 2 आहेत. ठीक आहे. आणि एकूण जे पर्सन आहेत ते किती आहेत, 4 आहेत. आता पुढं वाचत जायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही बाजूला नोट डाऊन करत जायचं. 2 मुस्लिम आहेत आणि 2 ख्रिश्चन आहेत. समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणीही समान धर्माचे नाहीत की समान भाषिकही नाहीत. आता या पूर्ण प्रॉब्लेममध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जी लाईन आहे ती ही लाईन आहे. बघा इथून तर इथपर्यंत ही जी लाईन आहे ती आपण वाचताना जर आपल्याला याचं आकलन झालं तर याचं आन्सर आपल्याला लगेच भेटून जातं. समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणीही समान धर्माचे नाहीत की समान भाषिकही नाहीत. म्हणजेच डॉक्टर हा जो व्यवसाय आहे तो असलेले जे लोक आहेत ते, आता समजा 2 डॉक्टर आहेत, तर 2 डॉक्टरचा जो धर्म असणार तो वेगळा असणार आणि 2 डॉक्टरांचा जी भाषा असणार तीही वेगळी असणार. म्हणजे एकच व्यवसाय असलेल्यांचा समान भाषाही नसणार आणि समान धर्मही नसणार. हा त्याच्यातून अर्थ व्यतीत होतो. तामिळ बोलणारा डॉक्टर कोण आहे, ख्रिश्चन आहे. आता आपण इथं लिहून घेऊयात की तमिळ बोलणारा जो डॉक्टर आहे तो कोण आहे, ख्रिश्चन आहे. आता मला सांगा, जर आपण तमिळ बोलणारा ख्रिश्चन असेल तर दुसरी कोणती भाषा राहिली आहे, बघा आपल्याकडे भाषा राहिली आहे गुजराती. तर मग दुसरा जो डॉक्टर असणार तो कोण असणार आहे, 100% गुजराती बोलणारा असणार आहे. आता तो ख्रिश्चन धर्मीय असू शकतो का, नसू शकतो, कारण की एकच व्यवसाय असलेला माणसाचा भाषा आणि धर्म एक नाही आहे, हे इथं आधीच बोललेले आहेत ते. म्हणून इथं कोणता धर्म येणार, मुस्लिम धर्म येणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, नोट डाऊन केलं की डॉक्टर एक तमिळ बोलणारा आहे, तो ख्रिश्चन आहे. तर दुसरा जो डॉक्टर असणार तो गुजराती बोलणारा असणार आणि तो एक मुस्लिम असणार. ठीक आहे. आता आपल्याला एक माहिती आहे की डॉक्टर हा तमिळ बोलणारा जर असेल आणि तो ख्रिश्चन जर असेल, तर आपण समजा व्यापारीमध्ये तमिळ बोलणारी भाषा, तमिळ बोलणारा एक व्यापारी आहे. तर मला सांगा, तमिळ बोलणारा जर व्यापारी असेल तर तो ख्रिश्चन बोलेल का, ख्रिश्चन तो धर्म असेल का त्याचा ख्रिश्चन धर्म नसणार, कारण की आपण आधीच बोललेले 2 भाषा, समजा तमिळ आणि तमिळ भाषा आहे, त्याचा सारखा धर्म असणार आहे का, नाही. म्हणजे इथं जर वर ख्रिश्चन दिलेलं आहे तमिळच्या समोर, तर इथं काय असायला हवं, मुस्लिम असायला हवं. आणि दुसरं कोणतं भाषा बोलणारं राहिलं आहे, बघा गुजराती भाषा बोलणारं राहिलेलं आहे. इथे जर गुजराती आलं तर इथं काय असणार, 100% ख्रिश्चन. म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही एक नोट डाऊन केलं. याच्यामध्ये तुम्हाला काय कळालं की 2 डॉक्टर आहेत, 2 व्यापारी आहेत. त्याच्यामध्ये तमिळ बोलणारा जो डॉक्टर आहे तो ख्रिश्चन आहे, गुजराती बोलणारा डॉक्टर हा मुस्लिम आहे. तमिळ बोलणारा व्यापारी हा मुस्लिम आहे आणि गुजराती व्यापारी हा ख्रिश्चन आहे. एवढं आपल्याला कळालं. आता आपण अनुमाने बघूयात. याला काही नाही, हार्डली तुम्हाला इथं 1 मिनिट लागणार आहे.
कारण की तुम्ही वाचता वाचता हे बाजूला नोट डाऊन करताय, त्याच्यामुळे तुमचा 1 मिनिटामध्ये हा प्रश्न सॉल्व होतो. अनुमान बघा, ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो. बघा, ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो. यस, करेक्ट आहे. दुसरं विधान, गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे. गुजराती बोलणारा डॉक्टर हा मुस्लिम आहे. यस, दोन्ही विधान काय होत आहे इथं, खरं होत आहेत. म्हणून याचा आन्सर काय असायला हवं, 3 नंबर. दोन्ही 1 व 2 बरोबर. अशा प्रकारे 87चा आन्सर आहे 3 नंबर. आपण काय केलं या प्रश्नामध्ये, जसं दिलेलं आहे आयोगाने तसं आपण वाचत गेलो, त्याला बाजूला नोट डाऊन केलं आणि उत्तरापर्यंत आपण पोहोचलो. पुढचा प्रश्न आपण बघूयात. बघा, हा जो 84 नंबरचा जो प्रश्न आहे तो STI मेन्स 2019 STI मेन्समधला हा प्रश्न आपण घेतो आहे. कारण की आयोग काय करत असतो की जे काही मेन्सचे प्रश्न आहेत किंवा बाकीच्या एक्झाममध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत ते आयोग वारंवार रिपीट करत असतो. आणि जी येणारी आपली जी एक्झाम आहे 8 ऑक्टोंबरची, त्या 8 ऑक्टोंबरच्या एक्झाममध्ये तुम्हाला 2 प्रश्न तुम्हाला हमखास किंवा 3ही प्रश्न मिळू शकतात लॉजिकल रिझनिंगवर. तर त्याच्यामुळे आपण STI मेन्सचं पण मेन्समधलेही प्रश्न बघूयात. तर पहिला प्रश्न बघा त्याच्यातला, अनेक आहार तज्ज्ञ. आधी आपण काय करू की याच्यामध्ये काय विचारतायत ते बघून घेऊयात. बघा, जर हे वरचं विधान जर सत्य असेल तर विरोधकांच्या दृष्टिकोनाची पुष्टी करणारे विधान आपल्याला शोधायचं आहे. अनेक आहार तज्ज्ञ दावा करतात की पाव खाणे आरोग्यासाठी चांगले नाही, कारण त्यात काय असतं, पचनासाठी आवश्यक असे तंतू नसतात, म्हणजे फायबर नसतात त्याच्यामध्ये. आहार तज्ज्ञांच्या या म्हणण्याचे विरोधक म्हणतात, आता याचे काही विरोधक आहे ते काय म्हणतात बघूयात, की परीक्षणानुसार पाव खाणारी जी पिढी आहे त्यांच्या पालकांपेक्षा कसे पोषणाबाबत कमी अभावग्रस्त आहे. म्हणजे इथे एक पाव खाणारी पिढी आहे आणि तिचे पालक म्हणजे एक तिच्यावरची पिढी, तिचे पालक. तर विरोधक काय म्हणत आहे की परीक्षणानुसार असं कळतं आहे त्यांना की पाव खाणारी जी पिढी त्यांच्या पालकांपेक्षा यांच्यामध्ये काय आहे, हे कमी अभावग्रस्त आहे. इंग्लिशमध्ये जर बघितलं तर काय म्हणता इथे, लेस न्यूट्रिशनली डिफिशियंट. म्हणजे जी पाव खाणारी पिढी ती काय आहे की डिफिशियंट आहे न्यूट्रिशनली. ठीक आहे, हे आपल्याला त्या युक्तिवादावरून कळालं. आता आपण काय करूयात की ऑप्शन वाचूयात. पाव खाणाऱ्या पिढींचे पालक हे न्याहारीत नेहमी ताजे व घरी बनवलेले अन्न खात. ठीक आहे, आपण 1ला बाजूला ठेवू, 2 आणि 3 बाकीचे विधान वाचून घेऊयात. 2 नंबरचा ऑप्शन, पाव खाणाऱ्या पिढीच्या पालकांना त्यांच्या काळात अन्नाच्या कमतरतेमुळे पुरेसं अन्न मिळू शकत नव्हते. याच्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही आहे की त्यांना अन्न मिळू शकत नव्हतं की काय, याच्याबद्दल काही वक्तव्य केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण आधीच बोललो होतो की अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं, जो वर काही युक्तिवाद दिलेला आहे त्याच्या बाहेरचं जर काही विचारलेलं असेल तर त्याला सरळ चूक ठरवायचं. इथं काहीच असा उल्लेख केलेला नाही म्हणून आपण 2 नंबरच्या ऑप्शनला चूक ठरवलं. 3 नंबरचं ऑप्शन, पाव खाणाऱ्या पिढींच्या पालकांना गरिबीमुळे पुरेसं अन्न खायला मिळत नव्हते. गरिबीमुळे इथं कुठे उल्लेख आहे का गरिबीचा? तर गरिबीचा जर इथं उल्लेखच नाही आहे तर 3 नंबरचं विधान बरोबर येईल का? नाही येणार. म्हणून इथे हे 3 नंबरचं विधान जे ते चूक आहे. भूक लागली असताना पावासारखे कमी किमतीचे कोठेही सहज मिळणारे सोयीचे अन्न व्यक्तींसाठी महत्त्वाचे आहे. इथं पावची किंमत दिलेली नाही आहे किंवा कोठेही सहजपणे ते मिळतं आहे अशा याच्याबद्दल पण कुठेच काही उल्लेख नाही आहे. म्हणून ज्याचा याच्यामध्ये उल्लेख नाही ते सरळ विधान काय करायचं, चूक ठरवायचे. म्हणजे ते 4 नंबर ही विधान येणार नाही. मग राहिलं काय, 1 नंबरचं विधान. अशा प्रकारे तुम्ही एलिमिनेशन मेथडनी या प्रश्नाचं आन्सर दिलेलं आहे. बघा इथं काय म्हणताय, पाव खाणाऱ्या पिढींचे पालक न्याहारीत नेहमी ताजे व घरी बनवलेले अन्न खात. कारण आपण आधीच बघितलेलं आहे की आरोग्यासाठी चांगले नाही आहेत आणि पचनासाठी आवश्यक त्याच्यामध्ये तंतू नसतात. तर हे आपण त्याच्यासोबत रिलेट करू शकतो. त्याच्यामुळे 84 नंबरचा जो जे आन्सर असणार आहे ते 1 नंबर असणार आहे. बघा याच्यामध्ये लॉजिक एवढंच आहे की त्या युक्तिवादामध्ये त्याचा उल्लेख असायला हवा. पुढचा प्रश्न बघूयात. STI मेन्स 2019चाच प्रश्न आहे. आपण नदीचे खोरे जमीन
व समुद्र या दरम्यानच्या लोकांना काय वाहतुकीचे रस्ते उपलब्ध करणारा, माशांना सागरी व गोड्या जल प्रणाली दरम्यान स्थलांतरित करणे शक्य करणारा काय कळीचा दुवा आहे. नदीचे खोरे म्हणजे नदीच्या खोऱ्याबद्दल हे बोलत आहे. सुव्यवस्थापित नदी खोरी पाण्याचे शुद्धीकरण होणे, त्यांच्या जमिनीत जिरणे व पुरामुळे पाण्याला येणाऱ्या फुगवट्यांचे नियंत्रण यासाठी लागणाऱ्या गाळण्या व शोषक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पडतात. सुव्यवस्थापत नदी खोरे तर त्याचं भूमिका सांगितलेली आहे. जगातील विविध भागात नद्यांना येणारे जे मौसमी पूर हे आजपर्यंत कुरणांचा व शेतजमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरलेले आहेत. म्हणजे हा जो पूर्ण युक्तिवाद आहे तो नदीचं खोरं, त्याची उपयुक्तता याच्याशी निगडीत आहे. पहिलं आपण विधान वाचूयात. वरील परिच्छेदाच्या आधारे काढता न येणारे आपल्याला काय करायचं आहे, अनुमान काढायचं. म्हणजे आपल्याला सिलेक्ट द स्टेटमेंट दॅट कॅन नॉट बी इन्फर्ड फ्रॉम द अबोव पॅसेज. काढता न येणारा अनुमान आपल्याला त्यामध्ये सांगायचं आहे. यामध्ये आपण पहिलं ऑप्शन वाचूयात. नदीचे खोरे हे जमीन व सागर यांना जोडणारा महत्त्वाचा भूभाग आहे. इथून आपल्याला कळतं या विधानातून की हा जोडणारा एक महत्त्वाचा भूभाग आहे हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा अनुमान आपण काढू शकतो. 1 नंबरचा अनुमान आपण काढू शकतो. नदीचे खोरे हा जलशुद्धीकरणाला मदत करणारा तिचा अविभाज्य भाग आहे. इथं बघा, इथं बोललेलं आहे की गाळण्या व शोषक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पडतं नदीचे खोरे, म्हणून जलशुद्धीकरणाला मदत करतं. हे तर त्याच्यामधून अनुमान निघतोच आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, काढता न येणारा अनुमान आपल्याला शोधायचा आहे. पण 1 नंबरचं आणि 2 नंबरच्या विधानातून काय होते, आपल्याला अनुमान काढता येतो. म्हणून हे तर आन्सर असणार नाही आहे. 4 नंबरचा आपण डायरेक्टली ऑप्शन वाचूयात. जर योग्य व्यवस्थापन केले तर नदी हा मासे मिळवण्याचा काय उत्तम स्रोत आहे. बरोबर आहे. इथं बघितलं आपण, माशांना सागरी व गोड्या जलप्रणाली दरम्यान स्थलांतरित करणे शक्य करणारा कळीचा दुवा आहे. म्हणून 4 नंबरचं जे विधान आहे याच्यावरून पण आपण अनुमान काढू शकतो. आता 3 नंबरचे विधान वाचूयात. नदीचा वाहतुकीसाठी उपयोग करणे हा तिच्या संवर्धनाचा चांगला मार्ग आहे. आता संवर्धनासाठी नदीचा वाहतुकीसाठी जर आपण वापर केला की ते संवर्धनासाठी चांगला मार्ग आहे का, हा त्याच्यातून अनुमान काढू शकतो का आपण? नाही काढू शकत. 1 काढू शकतो, 2 नंबरचं ऑप्शन काढू शकतो, 4 नंबरचं ऑप्शन आपण त्याच्यातून अनुमान काढू शकतो. पण 3 नंबरचं विधान असं आहे की त्याच्यातून आपण वरच्या युक्तिवादातून काहीही अनुमान काढू शकत नाही. म्हणून याचा आन्सर काय असायला हवं, 3 नंबर. फक्त डोकं शांत ठेवून एकदा तुमचं वाचन कौशल्य वापरून आणि आकलन क्षमता जर तुमची डेव्हलप झालेली असेल तर हा प्रश्न खूप सोपा होता. फक्त तुम्हाला जो कीवर्ड आहे तो फाइंड आउट करता आला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. 89 नंबरचा हाही STI मेन्स 2019 मधला प्रश्न आहे. यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे की परिच्छेदातील सर्व माहितीच्या आधारे निश्चितपणे काढता येणारे जे अनुमान आहे ते आपल्याला सांगायचे. आपण आता पूर्ण एक विधान वाचूयात. ते राजस्थान येथील रायका, रायकाला इथं फोकस करूया. ते काय, एक रायका ही भटक्या जमातीचे जीवन हे त्यांच्या उंटांशी बांधलेले आहे. म्हणजे एक रायका नावाची भटकी जमात आहे, तिच्याबद्दल हा पूर्ण एक युक्तिवाद दिलेला आहे. त्यांच्या उंटाशी बांधलेल्या आहे आणि त्या उंटांची जोपासना करण्यात ते पारंगत आहे. उंट हा त्यांचा पोषण स्रोत आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा इथं कीवर्ड आहे की उंट हा त्यांचा काय एक पोषण स्रोत आहे व उंटाच्या ताड्यांचा आकार हे त्यांच्या प्रतिष्ठेचं काय एक माप आहे. या समूहातील प्रत्येक सदस्य स्वतःच्या तांड्यातील प्रत्येक उंटाला त्याच्या पावलाच्या ठशावरून ओळखण्यात पारंगत आहे. याचप्रमाणे दुधाच्या वासावरून त्यांना उंटीनंही ओळखता येते. उंटाच्या दुधात कॅल्शियमचे प्रमाण कसं असतं, कमी असतं, पण ते क्लोराइड्स व फॉस्फरस यांनी समृद्ध असते. गाईच्या दुधाच्या तुलनेत त्यात 10 पट काय असतं, जीवनसत्व क असतं. उंट वाळवंटात वाढणाऱ्या झुडपांच्या पाल्यावर जगत असल्यामुळे त्या दुधात काय असतात, अनेक औषधी गुणधर्म आहेत. उंटाच्या दुधात नैसर्गिक काय असतं, प्रतिजैविकाप्रमाणे म्हणजे अँटीबॉडीज वगैरे असतात, कार्य करणारे काय खास प्रोटीन असतात. असा समज आहे की ते या जमातीच्या लोकांचे काय करतात, रोगापासून रक्षण करतात. त्यात इन्सुलिनही असते. रायकांची अशी समजूत आहे की दूध विकणे हे काय पाप आहे. परिणामी काय होतं, उंट सांभाळणे त्यांना काय फायदेशीर ठरत नाही आहे, कारण की त्यांच्यामध्ये दूध विकणे हे पाप आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण युक्तिवाद वाचून घेतला. आता या युक्तिवादामध्ये आपल्याला एक कळालं की रायका नावाची एक भटकी जमात आहे
आणि त्या ज्या उंटांचे जे काही ते पालनपोषण करतात त्या उंटामध्ये काय आहे की कॅल्शियम चे कमी प्रमाणात असतात, त्याच्यामध्ये क जीवनसत्व 10 पट असतं, त्याच्यामध्ये प्रतिजैविके असतात, इन्सुलिन असतात, औषधी गुणधर्म असतात. अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण युक्तिवाद वाचल्यावर समजलं. आता आपण ऑप्शन वाचूयात आणि काढता येणारे अनुमान आपण ठरवण्याचा प्रयत्न करू. पहिलं बघा विधान काय, दुधाचे गुणधर्म हे रायकांच्या जगण्यासाठी उंटावर पूर्णपणे अवलंबून असण्याचा पुरावा आहे. आता दुधाच्या गुणधर्मामुळे ते रायका जो समाज आहे तो उंटावर अवलंबून आहे का? नाही. इथं आपण वरच वाचलं की उंट हा त्यांचा काय पोषण स्रोत आहे, त्याचबरोबरीने त्यांच्या प्रतिष्ठेचं माप पण आहे, म्हणून ते काय करतायत त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्या दुधाच्या गुणधर्मामुळे ते त्याच्यावर अवलंबून आहेत का उंटावर? तर नाही. म्हणून 1 नंबरचं विधान हे चूक आहे. 2 नंबरचं विधान वाचूयात. रायकांना स्वतःच्या 2 नंबरच्या पेक्षा आपण 3 नंबर आणि 4 नंबरचं आधी वाचूयात, मग 2 नंबरचं वाचूयात. 3 नंबरचं विधान बघा, उंटाच्या दुधात इन्सुलिन असल्यामुळे त्याचा उपयोग मधुमेहावरील सर्वसाधारण उपचारासाठी करता येईल. तर इथे तुमचं लगेच तुम्ही इथे विचार केला पाहिजे की वरच्या युक्तिवादामध्ये मधुमेहाबद्दल काहीतरी उल्लेख आहे का? काहीही उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळे ते इन्सुलिन आहे त्या दुधामध्ये, पण त्याचा उपयोग हे मधुमेहावरील सर्वसाधारण उपचारासाठी होतो का? तर नाही होत. याच्यातून तसा अर्थही निघत नाही आहे. म्हणून 3 नंबरचं विधान काय चूक आहे, कारण की ते युक्तिवादाच्या बाहेरचा विचार आहे. 4 नंबरचे विधान, उंटाच्या दुधात नैसर्गिक प्रतिजैवक असल्यामुळे त्यांचा उपयोग रोगावरील सर्वसाधारण उपचारासाठी. तर इथं कुठं दिलेलं आहे का की त्याच्या ज्या प्रतिजैविकांचा उपयोग करून सर्वसाधारण उपचारासाठी त्याचा यूज होतो आहे का? तर नाही होते. इथं दिलेलं आहे की त्या जमातीच्या लोकांच्या रोगापासून रक्षण करताय, पण सर्वसाधारण उपचारासाठी त्याचा उपयोग होतो आहे का? तर नाही होते. तर हा पण काही अनुमान आपण काढू शकत नाही. 2 नंबरचं विधान आपण वाचूयात. रायकांना स्वतः उंट जोपासण्याचा पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून काय केलं पाहिजे? दुधाचे व्यापारी तत्वावर उत्पादन करणे त्यांना काय शक्य आहे? बरोबर. त्यांना जर उंट सांभाळणं फायदेशीर ठरत नाही आहे तर त्यांनी पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून काय केलं पाहिजे? दुधाचं व्यापारी तत्वावर उत्पादन करणं शक्य आहे त्यांना. हा अनुमान आपण त्याच्यातून काढू शकतो. म्हणून 89 नंबरचं प्रश्नाचा आन्सर आपलं 2 नंबर असणार आहे. बघा आपण याच्यामध्ये काय केलं की या युक्तिवादामध्ये ज्या गोष्टी अंतर्भूत नाही आहेत त्याला आपण डायरेक्टली काय केलं? चुकीचं ठरवलं, आणि जे अंतर्भूत आहे त्याला आपण बरोबर केलं. ह्याच्यामध्ये काही आपण लॉजिक लावलेलं नाही आहे. फक्त वाचला पॅसेज, तो जो काही विधान होतं ते वाचलं आणि त्याच्यातून अर्थ आणि आकलन करण्याचा प्रयत्न केला. बघा पुढचा जो प्रश्न आहे आपला 80 नंबरचा, तो STI मेन्स 2018चा प्रश्न आहे. अलीकडील काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले आहेत, परंतु त्यांची गल्ल्यावरील मिळकत पाहताना त्यांच्या खर्चाचे समर्थन करता येत नाही. अत्यंत कमी खर्चात तयार केलेले आणि समीक्षकांनी आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतलेले चित्रपटही आहेत. खरे पाहता काही दिग्दर्शकांनी कमी अंदाजपत्रकाचे यशस्वी चित्रपट बनवल्यानंतर खर्चिक पण अपयशी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच याचा अर्थ याच्यातून काय कळतं आपल्याला? अत्यंत कमी खर्चामध्ये पण काही पिक्चर बनलेले आहेत आणि ते खूप लोकप्रिय झालेले आहेत. जर दिग्दर्शकांना लोकप्रिय चित्रपट बनवायचे असतील तर त्यांनी छोट्या अंदाजपत्रकाला चिकटून राहायला हवे, हे उघड आहे. म्हणजे याच्यातून एक अर्थ कळाला की जे कमी बजेटचे जे पिक्चर असतात तर तेही खूप लोकप्रिय होऊ शकतात. हा याच्यातून आपल्याला एक आशय कळतोय. आता आपल्याला काय करायचं आहे? वरील युक्तिवादातील त्रुटी दर्शवणारे जे सर्वात योग्य विधान आहे ते आपल्याला शोधायचे. बघा आला परत एक त्रुटीवरचा प्रश्न. सगळे विधान वाचून घेऊयात, मग आपल्याला कळेल. समीक्षकांचे चित्रपट लोकप्रियतेबाबतचे आडाखे बऱ्याचदा चुकतात. बरं 2 नंबरचे विधान वाचूयात. चित्रपट बनवण्याचा खर्च बहुधा त्यांच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा अधिक असतो. 3 नंबरचे विधान, चित्रपटाचा खर्च त्यांची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही. चित्रपटाची लोकप्रियता तो बनवताना आलेल्या अवाढव्य खर्चाचे समर्थन करू शकतो. जर तुम्ही हे 4ही विधान वाचल्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरचे विधान बघा, चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही. बरोबर आहे. आशय काय याच्यामध्ये की कमी खर्चिक जो पिक्चर असतो, कमी खर्चिक चित्रपट
तो पण लोकप्रिय झालेला आहे, तोही लोकप्रिय झालेला आहे. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो 3 नंबरचे विधान की चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही. त्याच्यामुळे 3 नंबरचं विधान याचं आन्सर असायला हवं. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा आशय समजून घेऊन ऑप्शनवर म्हणजे आन्सर काढलं पाहिजे. निर्भय व्यक्ती वगळता कोणीही शर्यत जिंकत नाही, हे जे विधान आहे हे काय चूक आहे. इथे जर इंग्लिशमध्ये बघितलं तर नन बट सम ब्रेव विन द रेस इज फॉल्स. तर आपल्याला काय करायचं आहे, कोणते विधान सत्यतेचा दावा करू शकते. जर पहिलं विधान बघितलं ऑल बट ब्रेव द पर्सन्स विन द रेस. बघा इथे जर सम असन म्हणजे काही शब्द जर इथे यूज केलेला असेल तर इथं सर्वजण हा शब्द कसं काय यूज होईल. तर 100% इथे जर इथं काही शब्द असेल तर इथं पण काही असायला हवं. इथं सर्वजण शब्द असल्यामुळे काय झालेलं आहे, हा ऑप्शन चूक झालेला आहे. आणि इथं बघा एकही व्यक्ती नाही, इथं बघा नो पर्सन. जर ऑलरेडी इथं सम म्हणत आहे तर इथे नो पर्सन असायला हवं का, तर नाही. म्हणून 4 नंबर हे ऑप्शन काय झालेलं आहे, चूक झालेलं आहे. म्हणून इथं आपण काय केलं, प्रश्न वाचल्या बसल्याला इलिमिनेट केलं. हा सिलोरिझमचाच एक प्रकार आहे. आता आपण काही डिटेल याच्यामध्ये शिकवणार नाही आहेत, फक्त तुम्हाला प्रश्न कसा टॅकल करायला हवा त्याच्याबद्दल आपण आज बोलतो आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर काही शब्द असल्यामुळे ऑल तर बरोबर येणार नाही किंवा सर्वजण बरोबर येणार नाही, आणि एकही व्यक्ती नाही म्हणल्यावर हे पण बरोबर येणार नाही. म्हणून 1 नंबरचा ऑप्शन गेला आणि 4 नंबरचा ऑप्शन गेला. आता 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये काही शब्द टाकलेले आहे. आता वाचूयात आपण. काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय असतात. आणि 3 नंबरचं विधान आहे काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय नसतात. आणि हे काय म्हणतायत की हे जे विधान आहे हे चूक आहे. म्हणजे काही निर्भय व्यक्ती वगळता कोणीही शर्यत जिंकत नाही. मग काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय नसणारच आहे ना. त्याच्यामुळे हे 3 नंबरचं याचं आन्सर असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे वाचूनही याचा आन्सर येतं आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 12 प्रश्न बघितले. त्याच्यामध्ये आपण कंबाईन बीचा पूर्व पेपर, कंबाईन सीचे पूर्व पेपर आणि STI मेनचे पेपर याच्यामध्ये जे आलेले स्टेटमेंट, कन्क्लुजन, आर्ग्युमेंट, त्रुटी यामधचे जे प्रश्न आहेत ते आज आपण घेतले. आणि या प्रश्नांमध्ये आपण कसं टॅकल करणार आणि येणाऱ्या पेपरमध्ये हे असे प्रश्न नक्कीच पडणार आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा झालेला असणार आहे. तर तरी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपण हा जो काही मी प्रश्न टाकलेले आहेत 12 प्रश्न, हे प्रश्न आपण माझ्या टेलिग्राम चॅनलवर ऑफिसर्स ड्रीम या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड करूयात. आणि तुम्ही ते चॅनल जॉईन करून ते प्रश्न बघू शकतात. आणि अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.